जीवा शिवाची बैल जोडा, जीवा शिवाची बैल जोडा, लावेल पैजल आपली कुडा. डोल मोराचा मानाचा, डोल मानाचा, ये ग रामाच्या बाणाचा, ये ग बाणाचा. डोल मोराच्या बाणाचा, डोल मानाचा, ये ग रामाच्या बाणाचा, ये ग बाणाचा. तान्या सर्जाची हा नाम जोडी, तान्या सर्जाची हा नाम जोडी, कुणा होवत हाती घोडी माझ्या राजारा. कुणा होवीत हाती घोडी माझ्या राजारा. डोल मोराचा मानाचा, डोल मानाचा, ये ग रामाच्या बाणाचा, ये ग बाणाचा. धरती आभाळाची चाका, त्याच्या दुनवेची हो गाडी. धरती आभाळाची चाका, त्याच्या दुनवेची हो गाडी. सूर्यचंद्राची हो जोडी, सूर्यचंद्राची हो जोडी, त्याच्या सर्गाची रमाडी, सर्गाची माडी. त्याच्या सर्गाची रमाडी, सर्गाची माडी. डोल मोराच्या मानाचा, डोल मानाचा, ये ग रामाच्या बाणाचा, ये ग बाणाचा. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून. खूप छान वाटतंय मंडळी की कालच्या भागामध्ये हे दिग्गज कलाकार ही सुरांची महफिल घेऊन या मंचावरती दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झाली आहे थुकरटवाडीच्या आपल्या सिनेमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे थुकरटवाडीचा अभिमान. आता बघूयात पुढे. मावशी, आता घाबरायचं नाही. मी आहे ना, आता घाबरायचं नाही, रडायचं नाही, रडायचं नाही, घाबरायचं नाही. 1 2 3 दे धक्का. बाळा बाळा उठ उठ. शांत. कोटा 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 हम्मा, कोटा बैल, कोटा कोटा बैल. हे बघ हे बघ हे बघ, कोटा कोटा घोडा. हे बघ, खोटा खोटा संगीतकार. लहान लेकरू आहे. मला चॉकलेट पाहिजे. नाही 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 बाळा, चॉकलेट खाऊ नये. चॉकलेटनी ना दात किडतात. मग डॉक्टर कडे ना. अरे तूच तर डॉक्टर आहे बे. डॉक्टर असून इंग्लिशला घाबरतं का? नाही घाबरत. नाही घाबरत. मी कुठं काय करते? गप्प बसा, गप्प बसा. हे बघ मावशी, चल तू मुंबईला चल. इथं राहायचं नाही बाळा, मी मुंबईला येऊन काय करू आता मला सांग. कारण पुढचे सीन मुंबईलाच आहेत, नाही तो मरितो. नाही नाही, येते येते मुंबईला येते. देवतारी त्याला छाकारी. काय ते म्हणतात ना, आलिया भटासी दिसती सुंदर. काय ते असं विचार सादर असू दे, येते बाळा मी. बाळा
एक लक्षात घे. बोल बोल हा, हे हा, बाळा, हळूहळू माझी एक इच्छा आहे. बोल ना, बोल. तुझं लगीन माझ्या डोळ्यासमोर व्हायला पाहिजे, कळलं का? अगं मलाही वाटतं पण पोरगी नको का द्यायला. अरे कशाला घाबरतोस? ही आहे की उडदांची पुमा. काय यांची पोरगी ही आहे ना. अच्छा मी हा ईशा मावशी हा. लाजली लाजली. नाही नाही लाजली नाही ती तिच्या बॉयफ्रेंडला सांगायला गेली की आता माझं कसं होणार तुमच्या बरोबर लग्न करणार. तिच्या बॉयफ्रेंडचं नाम ईश्वर आहे, ईश्वर, म्हणून ती अशी इश करून गेली. उमा अगं ए उमा थांब. ए उमा उमा गेली. तू पण जा. मी नाही जात. नाही जात. नाही इथं गेली सुई काढ रे, सुई काढ. ए, सुई नाही इथं नाही तिथं असेल. गेली गेली सगळेजण. मी काय म्हणते ते मगाशी अफेअर बद्दल बोलला, तिच्या खरं आहे का ते? नाही 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 मी आपलं उगाच सांगितलं आपल्याला एकांत मिळावं म्हणून. नाही म्हणजे असं निवांत बसून गप्पा करता याव्या म्हणून. बर, बर. असं दे. काय चहा पाणी घेणार का नाही तू? नाही 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 वा, पाणी कसं काय? वा, पाणी आहे, घ्या. क्या बात है. एक गोष्ट आहे पण हा. तुमच्या घरच्या पाण्याला ना एक खास चव आहे, वेगळीच चव. वय वय ती तर आहेच. सकाळीच कवळी धुतली या. आजची सगळ्या अपॉइंटमेंट आजच्या पण कॅन्सल कराव्या लागतील. तुषार देवल यांच्या वेलकम वेलकम वेलकम. या या. अरे हे काय, घरासाठी एक हार सांगितला होता, तुम्ही 2-2 हार घेऊन आला. आम्ही लग्न करूनच आलोय. काय म्हणजे पेपर आणायला गेलेला माणूस अख्खा पेपरचा स्टॉल उचलून आणला म्हणायचा? नाही नाही हे काय केलंयस? हे काय? हे बिंदू आहे बिंदू. ए काय तुझा फालतूगिरी? सुबीर तू लग्न केलंस? कह दो कि ये झूठ है. हा? एक मिनिट, हा वर्णात बुडालेला मंचुरियन कोण आहे? तो रद्दी पेपर आहे. लक्ष देऊ नका त्याच्याकडे. बिंदू आहे मी बिंदू. बिंदू नाही तू बिंडो काय बिंडो. आता काय लग्न झाले त्यांचं. अब पछताने से क्या फायदा, चिड़िया चुप गई खेत. झालं संपलं आता. मला अंदाज होताच की तू लग्न करून येशील परत, म्हणूनच मी तुझ्यासाठी खास पार्टी ठेवली आहे. अगं बाई, आणि मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट आपण बोलवलेले आहेत. वा वा. खूप मोठे मोठे लोक आलेत. वा हा या 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 ना बेटा. बापरे, मोठे लोक बघा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हे काय, हा असा काय बुके? नाही नाही काय झालं ते, मी फुलाचा बुके घेतला होता, मी गाडीच्या डिक्कीत ठेवला बुवा, असं ते दार बंद केलं टपकन, फुला बाहेर एवढंच राहिलं. हे काय आता केरसुनी म्हणून वापरायचं का? असू द्या. ह्या कोण आहे ओल्ड लेडी? ती मावशी आहे माझी आणि ही माझी बायको. अरे वा वा, अभिनंदन वहिनी आणि अभिनंदन. हे ब्रिजेश्वर शिरसाट, हे मोठे संगीतकार आहेत आणि निर्माते पण आहेत. अरे वा. आता एवढं लग्न बिग्न झालं म्हटल्यावर काहीतरी होऊन जाऊ द्या मग. अरे हो हो नक्की नक्की. एक मिनिट, मी घरनं सगळ्यांसाठी थोडस खायला आणलंय. अरे वा. हा, तेवढं फक्त तुम्ही घ्या. वा वा वा. एखादं गाणं झालं पाहिजे पण. हा, गाणं झालं आधी पाहिजे. खाणं हो हो, आधी खाणं देते मग गाणं. वा. काही फार नाही, फक्त घरी बनवलेला झुणका आहे आणि भेंडीची भाजी. वा वा भेंडीची भाजी. वा अरे वा वा, वा, भेंडी आहे वा, का? वा वा. द्या द्या नक्की. भाऊ 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 भाऊ. माझं झालं एवढंच खाते. हा घ्या घ्या गाणं घ्या एखादं. हा, घ्या. घ्या आता गाणं घ्या. काय? घे तू गाणं. हो.
मिरची भेंडी नाही मिरची मिरची आहे. तेरी भेंडिया रे रे हाय हाय तेरी भेंडिया रे सजन निंदिया ले लेगी तेरी भेंडिया रे हाय हाय तेरी भेंडिया रे. क्या बात आहे. आणि हे कसं झालंय? झुणका झुणका. वा वा. तेरा झुनका रे हाय हाय तेरा झुनका रे चैन मेरा ले लेगा तेरा झुनका रे हाय हाय तेरा गाण्यातनच चव कळते आपल्याला. हो आणि वहिनींच्या हाताला चव आहे बरं का पण. नाही नाही, नुसतं आताला चव नाही माझ्या पोरीच्या. माझी पोरगी गाते पण फार सुंदर. काय सांगता? हो हो हो. कोणी शिकवलं? मीच शिकवलंय. तरी ए, म्हणजे तरी गा बेटा गा. वा घ्या वहिनी एक गाणं घ्या. मी घ्या घ्या. गाव गाव. बाबूजी असू दे असू दे. ईश्वर. वा संस्कार बघा पोरीचे. नाही नाही कानातले आहेत का बघू. बाबूजी आहेत. प्रयत्न करते हा. सी शार्प देता. वा 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 सी शार्प. श्रेया बापरे. वा वा. सुया गे पोट गे वाळ मनगट गे वाळ मनगट गे पोराला विमानाच्या चावी तू ग गे. सुया गे वा वा वा. नाव काढलं. आणि वा वा या तर सावणी रवींद्रनी गाण्या. या तर सावणी रवींद्रनी गाण्या म्हटलं. मी? दिसायला पण सुंदर, गळा पण सुंदर. काय गळा गोड आहे तुमचा. वा 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 वा. मी तर म्हणतो माझ्या सगळ्या पुढच्या पिक्चर मध्ये तुम्हीच गाणं म्हणणार. माझ्या पुढच्या पिक्चर मध्ये 5च्या 5 गाणी तुम्ही म्हणणार. कुठला पिक्चर? गरमाट. उन्हाळ्यावर पिक्चर येतो गरमाट. हा उन्हाळा असतो ना. समर उन्हाळ्यावरती उन्हाळ्यावर पिक्चर येतो त्याच्यात गाणं पण आहे. काय? गरमाट झालं जी. वा अभिनंदन वहिनी. मला आता वाटतं की मी तुमचा सेक्रेटरी व्हायला हरकत नाही. कशाला पण तुमचा बिझनेस आता वाढणार, व्यवहार मोठा असणार, तुम्हाला जमणार नाही तो. अरे मग माझं काम कोण बघणार? हा माझा टॅक्स कोण भरणार? तुझा टॅक्स? अरे अकाउंटला बॅलन्स नाही, अकाउंट सील केलंय बँकेत. सिरियसली परवा कार्ड टाकलं एटीएम मशीन मध्ये तर कार्डासोबत 2 पाव बाहेर आले. भिकाऱ्या खाऊन घे म्हणले. शायनिंग अमाऊंट. शायनिंग. घे घे ते पैसे घे आणि शाईन मार त्याच्यावर आता. अगं तू माझी मावशी आहेस का हिची? अरे व तू असेल माझा भाचा पण मिसरीसाठी हीच पैक द्यायची मला. हा? पुण्य केलंय तिनं, पुण्य कळलं का? आणि त्याच पैक आहे ती. आणि आता तुला सांगू का, आता 2 महिन्यात तुझं नाव पण विसरतील लोक, माहितीये? अरे त्याचा काय संबंध? काय संबंध म्हणजे? अरे तुझं नाव तू विसरतो, बाकीच्याने विसरलं तर काय प्रॉब्लेम आहे तुला? इंग्यात मला विचारत होता आज माझं नाव काय, शुभ्रा ना, असं विचारतो मला. तू म्हणतोय मला. असू दे. मला वाटतं ब्रेकिंग न्यूज. आज सुबीर कुमार यांच्या घरी मोठी पार्टी झाली आहे आणि थेट आपण जाऊया त्या पार्टीमध्ये. आणि मला विचारायचं आहे की इथे एक नवीन आवाज उदयास येणार आहे. तर मॅडम मला तुम्हाला एकच विचारायचं आहे का तुम्ही गावाकडून डायरेक्ट इथं आल्या बरोबर. आता तुमचं पाऊल या गॅमलरच दुनियेत पडणार आहे. कशात? गॅमलरस. नीट लिहून आणलंयस ना रे, मग बोल ना. ग्लॅमरस आहे ते. हा तेच ते. तर गॅमलरच दुनियेत तुमचं पाऊल पडणार आहे. तर तुमचं काय मत आहे? मी हो खर तर मला फार आनंद होतोय. हा दिवस माझ्या आयुष्यात येईल असं मला वाटलंच नव्हतं. पण एक गोष्ट आहे, आज मी जे काही आहे, जे काही बनवू इच्छिते त्या सगळ्याचं श्रेय माझ्या रियाजाला आहे. मी
इतकी वर्ष मेहनत केली नसती, बाबूजींनी मला शिकवलं नसतं तर आज मी हा दिवस पाहूच शकले नसते. रेकॉर्डिंग आपलं उद्या 12:30 वाजताच आहे मॅडम. बरं, स्टुडिओ बुक झालाय? बुक झालाय, पण मी म्हणतोय की आपण लंचलाच पोहोचलो तर तिकडे. काहीच हरकत नाही. मला असं वाटतं की आपण तसंच करूया, किंवा आपण लंचसाठीच जाऊया. हां, हे पण बेटर राहील. मॅडम, थोडी जरा तलप आली होती चहाची. ओ, मला सुद्धा. थँक्यू. आपल्या इथे आपण म्हणजे सरांबरोबर त्याच्यानंतर बिस्किट. हां, शी, यार एक काम नाही जमत. काय म्हणालात? एक काम जमत नाही या माणसाला. हॅलो, हा बोला. अच्छा, एक मिनिट. मॅडम, निखिल शेठ यांचा फोन आहे. काय म्हणताय? ते म्हणतात की त्यांच्या येत्या सिनेमामध्ये आपण गाणं गावत अशी त्यांची इच्छा आहे. व्यवहाराचं बोलायचं आहे त्यांना. मी? हो, मी बोलते. प्लीज प्लीज. ते कानातलं काढता का? हा, हो हो. હેલો હેલો નિખિલ શેઠ, કેમ છો? હું મજામાં છું. અરે ના ના ના, કેવી વાત કરો છો તમે? ઇટ્સ માય ઓનર. ના ના ના, તમારી માટે હું ડિસ્કાઉન્ટ આપીશ. येस, मी तुमच्या फिल्म मधलं गाणं 50,000 रुपयात गाईन. एक गाणं. अरे ना 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 ना, श्योर चोक्कस. हा, श्योर. આપણે મળીએ. हाय काय मळी. ઓકે શેઠ સાહેબ, ઓકે. એક કામ કરો, તમે બધા ડિટેલ્સ માટે તમે મારા મેનેજર જોડે વાત કરો. હા, म्हणणे तो से अकाउंट नंबर भेजू सो 1 लाख चलो रे 1 लाख सेविंग अकाउंट छो उड़ी बाबा उई पैसा 1 साथ एडवांस म्हणणे तो पूरा पैसा एक साथ जोई छे 50,000 बाहुबली. नाही ना रे. सगळे ए हुर्रा ऐकलं का रे 50,000 हो पाठवून दे रा. हॅलो, सुबीर सिंग आहे का? हा बोलतोय. एक गाणं गायचं होतं, गाणार का तुम्ही? मी एका गाण्याचे 70,000 घेतो. आमच्या पूर्ण टीमला 20,000चं बजेट आहे. त्याच्यात तुम्ही गाणार का? ते
कुठं गायचं? हे लग्नाच्या बँड मध्ये गायचंय. तिथं ते मेल फिमेल दोन्ही वॉइस मध्ये गाता येतं ना तुम्हाला. वरातीत गायचं. 500 रुपये जेवण पण मिळणार आहे. अरे मी सांगितलं ना, एका गाण्याचे 70,000 घेतो. 60 डायलॉग पाठवत नाही तुमचे, 70,000 घेता तुम्ही. ठेवा फोन. ठेव फोन. हिला चांगला धडा शिकवायला पाहिजे. शेंदूर. हे काय? शेंदूर हा एकदा तिनं गळ्याखाली घातला का आवाज खलास. कायमचा म्यूट. गप्प बसा. युद्ध आणि मैत्रीत सगळं माफ असतं. चुकीचं आहे. टेस्ट बघा पिऊन कसं झालं. वा वा. जर या. हा मॅडम. आणि बाबा सगळी तयारी तर झालेली आहे. कुठली भाषा? तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणणे से सगळी तयारी हुर्रासी. झाला तो फोन. अगं दमून आलीस, जरा दूध घे की. इतक्यात दमून कसं चालेल? अजून तर खूप काम करायचंय. अगं किती पैसे कमवणार, कुठं ठेवणार आहेस? हा? या बसा इथे. मला मारू नको, मला मारू नको, मला मारू नको. एक सेकंद, काय करताय तुम्ही? तू मारतीस कशाला मला? तुमचा केक कापायला आणलाय तो. काय? वाढदिवसाचा केक. पण का कापायचा आहे तो? कारण बिंडोक तुझा वाढदिवस आहे आज. म्हणजे तुमचा आज वाढदिवस आहे ना, म्हणून. तुम्ही विसरला असलात तरी मी नाही विसरले. अगं पण हे सगळं घ्या, कापा ना. असू असू दे. मला चेरी. बसा. ही घ्या, एक छोटस गिफ्ट माझ्याकडनं. अरे ही चावी याच्यात काय? सांगते. ही चावी तुमच्या आवडत्या गाडीची. तुमचं वाढदिवसाचं गिफ्ट खाली उभं आहे. आणि हा चेक 20 लाखाचा. तुम्ही मला मगाशी विचारलत ना, इतके पैसे कमावून मी कुठे ठेवणार? ते सगळे पैसे तुमचे. अगं पण आता एकही शब्द बोलायचा नाही. का मॅडम? कारण नाहीये स्क्रिप्ट मध्ये. कसं आहे ना, संसार म्हटलं की तो दोघांनीच करायचा असतो. खरंय. कुणीतरी लिहून ठेवलंय नाहीतरी. अरे संसार संसार जसा तवा. नाही 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 नाही. असंच काहीतरी होतं. जसा कवा. जसा कवा नाही रे. जसा तवाकू. नाही, ते सेम होतं आपलं. चुल्यावर जसा हा, जसा चुलात. राहू दे राहू दे राहू आलं लक्षात. आणि मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची होती. मी स्वतः तुमच्यासाठी एक अल्बम प्रोड्यूस करणार आहे, ज्यात तुम्ही गायचं आणि मॉडेलिंग ही तुम्हीच करायचं. वा, काय नाव काय असेल अल्बमचं? मेंढी कोट्याच्या पानावर. उमा, मला खरंच माफ कर.
अगं तू माझ्यासाठी एवढा विचार करतीस आणि मी वा रे वा 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 लय छान वा वा पार्ट्या चालल्या ती वय तुमच्या वा दूध बीत पितायसा कोजागिरी आहे वाटतं आज आणि मला उपाशी ठेवलंय तिथं आणि तुम्ही काय मजा करता इथं आणि इकडे मला भूक लागली हा आता कसं बघ मावशी काय झालं? मावशी तुला काय होतं? सिंदूर टाकलं होतं. सिंदूर म्हणजे हेच दूध तुम्ही मला पाजणार होतात माझा आवाज जावा म्हणून? मजा आली. खरं तर आमचा हा आगळा वेगळा सिनेमा होता. कैलाजींना विचारायचं त्यांना कसा वाटला, कैसे लगा आपको यहाँ आके और ये स्किट देख के? जी निशब्द हो गए हैं हम. और मैं आपको एक बात बताना चाहता हूँ साहब, ये जो कलाकार हमारे ऐसे वाले थिएटर में दिखते हैं ना, उफ लगता है ये दुनिया कहाँ है साहब. इतनी नकली दुनिया देख देख के असली दुनिया जब दिखती है तो सरप्राइज हो जाते हैं सब. वाह वाह. बहुत ही गजब लगा. और मैं इन सारे कलाकारों को, अभिनेताओं को, अभिनेत्रियों को प्रणाम करता हूँ, नमन करता हूँ. और इस मंच पर आकर हम सभी को, मुंबई वॉरियर्स की पूरी टीम को बहुत हम अनुग्रहित हुए हैं. बहुत बहुत धन्यवाद आपको. वा, पुन्हा एकदा मुंबई वॉरियर्सला खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्की सगळ्यांनी वोट करायचंय मुंबई वॉरियर्सलाच. वा 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 वा. कैलाश खेर म्हटल्यानंतर अनेक गाणी आठवतात, पण पहिलं गाणं जे असतं ते नेहमी सगळ्यांच्या लक्षात राहतं, अर्थात त्यांच्या पण आणि ऐकणाऱ्याच्या पण. आणि ते जसं की मला माहितीये, अल्लाह के बंदे हसदे, पहिलं गाणं खूप गाजलेलं गाणं, खूप गाजलेलं. मी कॉलेजमध्ये असेल, 12वीला असेल मला वाटतं, त्या काळात प्रचंड गाजलेलं गाणं. आणि त्या काळात हा आवाज वेगळाच, एका बाजूला वेगळे आवाज चालले होते, अचानकपणे एक वेगळं काहीतरी आपल्याला ऐकायला मिळालं आणि सगळी दुनिया या आवाजाकडे वळली. समुद्रकिनारी गिटार घेऊन बसलेले तुम्ही, अर्शद वारसी बसलेले, अजून पण मला ते गाणं आठवतं, पाठ असल्याचं काय आपल्याला. आणि या गाण्याची एक स्वप्नील सरांची आठवण आहे. हां सर, ते सांगतील आता. हां. मी मगाशी सरांना सांगत होतो आणि मला संपूर्ण महाराष्ट्रासमोर हे मान्य करायला काहीच कमीपणा वाटत नाही. माझ्या आयुष्यात एक बॅड पॅच आला होता 2006 ते 2010च्या दरम्यान. आणि मी पर्सनली खूप ट्रॉमामधनं जात होतो. करेक्ट. आणि खूप काय म्हणूया, सगळीकडे निगेटिव्हिटी होती, नकारात्मकता होती सगळीकडे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी फेज येतेच, म्हणजे सभी की जिंदगी में आता है साहब, आता दुख और ही सुख. हां. तर ते मला डॉक्टर आठवत आहे, ते गाणं तेव्हा आलं होतं, म्हणजे ते त्या काळात आलेलं गाणं आहे. आणि ते गाणं तिथपासून म्हणजे अगदी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यातला असा एकही दिवस नाही जेव्हा ते गाणं मी किमान एकदा ऐकत नाही. एक काळ असा होता की मी ते गाणं दिवसातनं 100 वेळा ऐकायचो. म्हणजे आपण जप लावतो ना, देवाचा जप लावतो किंवा देवाचं नाव आपण लावतो फोनवर आणि आपण ते ऐकतो, तसं मी एक गाणं ऐकायचो. आणि मी गाणं ऐकायचो आणि मी स्वतःला सांगत राहायचो की नाही, चांगलं होणार आहे, चांगलं होणार आहे, चांगलं होणार आहे. आणि त्या सगळ्यातनं अर्थात मी बाहेर पडलो. आजही जेव्हा जेव्हा मी, उदास हा शब्द खूप मोठा आहे, पण आजही जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की परत एकदा कनेक्ट व्हायला पाहिजे मातीशी, रूटशी, परत एकदा परमात्म्याबरोबर आपला संवाद साधता आला पाहिजे, तेव्हा मला असं वाटतं की हे गाणं ही माझ्यासाठी ना ती गुरुकिल्ली आहे. सबको मेरा कोटी कोटी नमन, क्योंकि आई थिंक इट इज वन ऑफ द मोस्ट पायस सॉन्ग्स दैट आई हैव एवर हर्ड इन माय एंटायर लाइफ. साहब मैं आपकी तारीफ करने के बाद बताना चाहता हूँ पूरी पृथ्वी को कि यूं तो दुनिया में बहुत तारीफ होती है, बहुत फ़ैन मिलते हैं हमको अभी, और 10-15 वर्ष का करियर है, बहुत कुछ परमात्मा ने हमें ब्लेस किया है. लेकिन जब साधक ऐसे कुछ योग्य बातें करते हैं, स्वप्निल जैसे सर, तो साहब फिर लगता है कि हाँ, हम सही डगर पर हैं. हे मेरे ईश्वर, आपने हमको सही डगर पे छोड़ा है और हम भटके हुए प्राणी नहीं हैं. मेरा क्या, मैं जिया ना जिया, अल्लाह मेहरबान, तेरा अल्लाह निगहबान. तो आपके लिए हूँ मैं तो कुर्बान,
इसलिए अब मैं आपके लिए गाऊंगा जरूर। क्या बात। टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा कि फिर जुड़ ना पाया। हो लूटा लूटा किसने उसको ऐसे लूटा कि फिर उड़ ना पाया। गिरता हुआ वो आसमां से आकर गिरा जमीन पर, ख्वाबों में फिर भी बादल ही थे वो कहता रहा मगर के अल्लाह के बंदे हंस दे, अल्लाह के बंदे, अल्लाह के बंदे हंस दे, जो भी हो कल फिर आएगा। अल्लाह के बंदे हंस दे, अल्लाह के बंदे, अल्लाह के बंदे हंस दे, जो भी हो कल फिर आएगा। देरे न देरे न देरे न देरे न धूम ताना, देरे न देरे न देरे न देरे न धूम ताना। टुकड़े टुकड़े हो गया था हर सपना जब वो टूटा, टुकड़े टुकड़े हो गया था, टुकड़े टुकड़े हो गया था हर सपना जब वो टूटा। बिखरे टुकड़ों में अल्लाह की मर्जी का मंजर पाएगा। अल्लाह के बंदे हंस दे, अल्लाह के बंदे, अल्लाह के बंदे हंस दे, जो भी हो कल फिर आएगा। अल्लाह के बंदे हंस दे, अल्लाह के बंदे, अल्लाह के बंदे हंस दे, जो भी हो कल फिर आएगा। अल्लाह के बंदे हंस दे, जो भी हो हम फिर आएगा। फिर आएगा। वाह वाह वाह, क्या बात है। वाह वाह वाह, अद्भुत 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 क्या बात अद्भुत है। अद्भुत मजा Thank मजा you. मजा, थँक्यू सो मच, Thank you so much. क्या बात आहे. पण हे गाणं खरंच प्रत्येकाला जवळचं वाटतं. अल्लाह के बंदे हंस दे. आणि स्वप्नील सर तर म्हणाले की ते त्यांच्या आयुष्याचा आता भागच आहे. निर्विवाद आणि मी सुद्धा ते रोज ऐकतो सर गाणं. हो ना. हा, तुम्ही जसे इकडे बसलाय ना, त्या रात्रीपासून मी रोज ऐकतो आणि रोज म्हणतो अल्लाह के बंदे प्लीज हंस दे उद्या. मी आल्यापासून हाँ, जैसे ये यहाँ बैठे हैं, मैं हर रात को शूटिंग के पहले सुन लेता हूँ और बोलता हूँ अल्लाह के बंदे प्लीज हंस दे हमारे स्किट पे, जो भी होगा पर डे आएगा. यस. तर आता मी परत एकदा सर तुम्हाला या प्रश्नाकडे येणार आहे की आता या टीमला घेऊन तुम्ही मुंबई वॉरियर्स सगळ्यांच्या समोर घेऊन आलाय. क्या बताएंगे इस टीम के बारे में, आपके शो के बारे में? इसके बारे में साहब मैं ये बताना चाहता हूँ कि ये दुनिया का पहला म्यूजिक लीग है और इसका नाम है अंग्रेजी में इंडियन प्रो म्यूजिक लीग. और इसकी विशेषता ये है कि जितने भी प्यारे प्यारे म्यूजिशियंस हैं उन सब की 6 टीमें बनी हैं और 6 टीमों के 6 कैप्टन हैं और उसमें ऑलराउंडर हमारे इरफान हैं, डेब्यूटेंट हमारे रचित अग्रवाल हैं और हमारी टीम मेंबर हैं पूर्वा मंत्री और एक और हमारे को कैप्टन हैं, उनका नाम है शिल्पा राव. वो अभी ज़रा थोड़ा सा किन्हीं व्यक्तिगत कारणों से गृह में आनंदित हो रही हैं और लेकिन फिर भी हम उनकी वो प्रतिनिधित्व निभा रहे हैं यहाँ पर. और विशेषता मुंबई वॉरियर्स टीम की ये है जिसके हम कैप्टन हैं कि अभी तक सभी लोगों का प्यार इसमें, क्योंकि जनता जनार्दन के वोटिंग से ही इसमें जज करना है,
बाकी कहीं स्वप्निल सर जैसे जज वहाँ नहीं बैठे। और बाद में क्या हुआ कि जब जनता का प्यार इतना ज़्यादा मिल गया तो इतना एक्साइटमेंट, इतना उत्तेजनाएं बढ़ गई कि अब ये हुआ कि जो भी कैप्टन्स हैं वो एक एक दिन के लिए जज भी बनते हैं। फिर एक्साइटमेंट कुछ ज़्यादा बढ़ गया। तो उस वजह से क्या हुआ कि अब थोड़े से इन हाउस कैप्टन्स के भी कुछ मार्क्स जुड़ जाते हैं और जनता की जो प्रेम है वो तो जुड़ ही रहा है। जनता का प्रेम हमारे पॉइंट्स बनकर और हमें उच्च स्तर पर रखे हुए है अभी तक। तो वैसे भी मुंबई की शान ही निराली है, पूरी भारत की जान है मुंबई, पूरे भारत की शान है मुंबई। और हम लोग क्योंकि मुंबई वॉरियर्स हैं तो इसलिए नंबर 1 पे तो अभी तक तो चालू है, तो 2-3 इनिंग से तो नंबर 1 पे ही हैं। वाह वाह। बाकी जनता जनार्दन हैं तो बस। और हमारे जो ब्रांड एम्बेसडर हैं वो हैं रितेश देशमुख और उनकी धर्मपत्नी जिनीलिया। और हमको सभी का बहुत ही प्रेम अभी तक मिल रहा है। बस इसी प्रेम में हम 4 चांद लगवाने आज हमारे आप वाले मंच पर आए हैं, जिसका नाम है चला हवा येऊ द्या। वा 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 वा। आणि हा कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळणार आहे, हा सुरूच आहे झी टीव्ही वरती शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता। नक्की बघा आणि वोट मुंबई वॉरियर्सलाच करा। दर्शक हो, सुपरस्टार्स म्हटलं की त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच। अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेन्व्हर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या एका स्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेणार आहोत। आज आपल्या बरोबर कैलाश खेर सर आहेत। मला त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं, तुमच्या यशाचं रहस्य काय आहे? मुझे परमात्मा की असीम कृपा प्राप्त है और मुझे बड़ों का बहुत आशीर्वाद मिला है साहब। और बड़ों के आशीर्वाद के साथ साथ मुझे ये जिम्मेदारी, ये सूझबूझ भी दी गई है कि भले कितनी भी ऊंची उड़ान भरें लेकिन होश में रहना बहुत परम अनिवार्य है। कहते हैं कितने भी आप ऊंचे उड़ जाएं लेकिन ज़मीन से अगर गुरुत्वाकर्षण आपका जुड़ा रहेगा तो आप संतुलित रहते हैं। तो वही मुझे लगता है बड़ा मंत्र है। वाह 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 वाह। तुमच्या यशाचा सुगंध असाच दरवळत राहो डेन्व्हर प्रमाणे। डेन्व्हर कडून तुम्हाला मिळत आहे शाहरुख खान ऑटोग्राफ कलेक्शन मधलं एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर। आजच्या अचीवर्स साठी आहेत प्रीमियम फ्रेग्रन्सेसची मोठी रेंज, डेन्व्हर डिओड्रंट्स आणि परफ्यूम्स फॉर मेन। तेव्हा तुम्हीही म्हणाल डेन्व्हर द सेंट ऑफ माय सक्सेस। वा वा। आता येणार आहे इरफान तुमच्याकडे। मोहम्मद इरफान, एक सध्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत मी मगाशीच नाव घेतलं त्यांचं, आणि सध्या अनेक गाणी त्यांची गाजतायत, अनेक गाणी येत असतील। इरफान, तुम्ही या टीम मध्ये आहात आणि मुंबईची टीम असल्यामुळे तुमचं मराठी कनेक्शन आहे। काय सांगाल या मराठी कनेक्शन बद्दल? क्या बताएंगे इस मराठी कनेक्शन के बारे में? मैं बहुत खुश हूँ कि मैं मुंबई वॉरियर्स का हिस्सा हूँ। और जब इस शो के लिए मुझे ऑफ़र आया था तो मैंने पूछा था कि किस टीम में मुझे डालने वाले हैं। तो जब मुझे बताया गया था मुंबई, तो मैं वहीं पे बहुत खुश हो गया था। उसके बाद मुझे पता चला कि कैलाश जी उस टीम में कैप्टन हैं, तो मेरी खुशी और बढ़ गई कि इतने महान सिंगर, इतने लेजेंडरी और कमाल के सिंगर हैं कैलाश जी। हम सब इनके बहुत बड़े फैंस हैं, तो आई एम रियली हैप्पी। और फिर और आगे पता चला कि पूर्वा मंत्री है इसमें, जो कि कमाल की सिंगर परफॉर्मर है, और हमारे डेब्यूटांट रचित हैं। तो बहुत ही कमाल की टीम है। शिल्पा राव जो यहाँ नहीं है हमारे साथ आज, बट वो भी हमारी टीम में है। तो इट्स अ ब्यूटीफुल टीम और हम सब पूरी मेहनत कर रहे हैं कि इस टीम में को आगे लेके जाएं। और आज यहाँ पे आपके सुपरहिट शो में आए हैं, तो अभी मुझे पूरा भरोसा है कि आपकी जो ऑडियंस है, अगर वो हमारे लिए वोट करेगी तो फिर हमको कोई नहीं हरा सकता। जरूर जरूर करेगी। मुंबईची टीम आहे त्यामुळे मराठी माणसं वोट करणारच करणार, काही दुमत नाहीच आहे। करणारच, नक्कीच करणार। आणि तुम्ही सुद्धा मराठी गाणी गायली आहेत? हाँ, मैंने कुछ गाने गाए हैं मराठी में। याद है कोई उसमें से कोई? अभी एक गाना है जो मुझे बहुत पसंद है जी। एक गाना जो रिकॉर्ड करते वक्त मुझे बहुत मजा आया था। इट वॉज अ वेरी ब्यूटीफुल कॉम्पोजिशन, तो मैं कोशिश करूंगा। प्लीज, बहुत मजा आएगा सुनने में जी।
कधी लपताना तुला बघतो मी, मला बघताना लागे वेळ जीवाला कसे सांगना रे मना सांगना रे मना अधीर मनास मी सावरा देखत थँक्यू सो मच. क्या बात आहे, लय भारी. पण डॉक्टर मला जाणून घ्यायचं की ते मूळचे कुठले आहेत. हाँ, आपका गांव कौन सा है, कहाँ से बिलोंग करते हैं आप? मैं बेसिकली हैदराबाद से हूँ हो जी. तो और मैं मुंबई आया सिंगर बनने के लिए ही आया था. और पहले मैंने इंजीनियरिंग कंप्लीट की हैदराबाद से, क्योंकि मेरे पेरेंट्स चाहते थे कि मैं पढ़ाई करूँ, इंजीनियर बनूँ. तो मैंने उनके लिए वो किया. बट मैं हमेशा से चाहता था कि मैं म्यूज़िक में कुछ करूँ, मैं गाना गाऊँ. वो मेरा बहुत ही बचपन से मेरा प्यार म्यूज़िक ही है. तो मैं आ गया मुंबई और काफ़ी नाराज़ भी थे मेरे वालिद साहब. और बट मैंने 2-3 साल का वक्त मांगा उनसे कि कोशिश करूं कि कुछ हो जाए. मैंने कुछ रियलिटी शोज़ किए, जी टीवी पे ही मैंने शुरुआत की और वहाँ से एक रास्ता आगे बढ़ा. फिर धीरे धीरे फिल्मों में गाने मिले, कुछ मौके मिले और कुछ बहुत अच्छे गाने मिले ऊपर वाले की मेहरबानी से. और द जर्नी इज जस्ट स्टार्टेड. आई फील इट्स अ लॉन्ग वे टू गो. वा 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 वा. खूप छान वाटतंय मंडळी की कालच्या आणि आजच्या भागामध्ये हे सूरबीर इथे उपस्थित झालेले आहेत. या सगळ्या सुरील्या पाहुण्यांच्या बरोबरीनं आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या.